कौन सा मोशन? टॉर्क कॉजेस रोटेशनल मोशन। यहाँ पे तो एक ऑटोमोबाइल इंजन दिया है जिसने इतना पावर डेवलप किया है। देखो मैंने कैसे समझ लिया ये पावर है। तो बच्चा पार्टी जब भी यूनिट वैट आता है, वैट, ठीक है, वैट, तो आपका जो वैल्यू है वो वैल्यू हमेशा पावर का रहेगा। तो गिवन लिखते टाइम मैं क्या करता हूँ, डिवाइस का नाम लिखता हूँ। डिवाइस है मेरे लिए ऑटोमोबाइल इंजन। एक मिनट, डिवाइस डिवाइस का नाम है मेरे लिए ऑटोमोबाइल इंजन। और ऑटोमोबाइल इंजन क्या कर रहा है? इतना पावर डेवलप कर रहा है 62.84 किलोवाट, विच कैन बी रिटन एज 62.84 इंटू 10 टू द पावर 3 वॅट्स। किलोवॅटचं कन्वर्जन केलं ॲट ए स्पीड ऑफ, बच्चा पार्टी त्या दिवशी एक नोट लिहून दिली आहे, ज्या ज्या वेळेस व्हॅल्यूज ह्या आर पी एम किंवा आर पी एस मध्ये असतील तर त्याला स्पीड म्हणणार की फ्रिक्वेन्सी म्हणणार? पटकन सांगा चला, मायक्रोफोन इनेबल आहे. जर पॉवर जो आहे, पॉवर दिलेली व्हॅल्यू पॉवर दिली आहे, पण इथं जी व्हॅल्यू दिली आहे की ऑटोमोबाइलचं जे इंजिन है इट इज रनिंग एट ए स्पीड ऑफ 1200 आरपीएम। 1200 आरपीएम मतलब ये स्पीड दिया है या फ्रीक्वेंसी दिया है? बताओ मेरे को, चलो जल्दी। माइक्रोफोन इनेबल है बच्चा पार्टी। हाँ सुप्रिया बोला, वालेकर। स्पीड दिलाय की फ्रिक्वेन्सी दिली आहे? त्या दिवशी नोट लिहून दिली होती, ज्या ज्या वेळेस स्पीडला आरपीएम किंवा आरपीएस मध्ये मेंशन करतात, व्हेन, इधर लिखता हूं मैं फिर से, व्हेन स्पीड इज मेंशन्ड इन आरपीएम, आरपीएम म्हणजेच कोण? रोटेशन्स पर मिनिट किंवा रिव्होल्यूशन्स पर मिनिट किंवा रोटेशन्स पर सेकंड किंवा रिव्होल्यूशन्स पर सेकंड. When speed is mentioned in terms of rpm, in terms of rpm or rps, then it should be always considered as, it should be, ठीक है, always considered as, क्या कंसिडर करोगे भाई उसको? considered as फ्रीक्वेंसी, हमेशा उसको फ्रीक्वेंसी कंसिडर करने का। किस में मेंशन किया? यहाँ पे 1200 आरपीएम। तो 1200 इट इज नॉट आरपीएम, इज नॉट ए एसआय यूनिट, इट शुड बी आरपीएस. सो रोटेशन्स पर सेकंड करने के लिए 1 मिनिट मध्ये असतात 60 सेकंद. मी इथं लिहिताना 60 लिहिलं, 0 के साथ 0 कट हुआ बच्चा पार्टी. 6 2 12 20. सो पावर सॉरी फ्रीक्वेंसी जो आया मेरे केस में, फ्रीक्वेंसी आया 20 रिवॉल्यूशंस पर सेकंड या रोटेशन्स पर सेकंड. व्हॉट टॉर्क डज इट डेव्हलप्ड? सो फॉर्म्युलामध्ये ते विचारतात आपल्याला फाइंड करायचं टॉर्क. बच्चा पार्टी टॉर्कचा फॉर्म्युला काय असेल? तर टॉर्क डिलिव्हर्ड. टॉर्क कॉजेस कोणसा मोशन? मी सांगितलं तुम्हाला रोटेशनल मोशन. कुठल्याही ऑब्जेक्टचं जर रोटेशनल मोशन करायचं असेल तर टॉर्क गरजेचा असतो. बरं, टॉर्कचा फॉर्म्युला बच्चा पार्टी हे बघा, जसं फोर्सचा फॉर्म्युला असतो किंवा पॉवरचा फॉर्म्युला असतो, फोर्स इंटू वेलॉसिटी. हे कुठल्या मोशनमध्ये? लिनियर मोशनमध्ये. पण आपण शिकतोय रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनमध्ये तीच पॉवर दिली जाते, फॉर्म्युला टॉर्क मल्टीप्लाइड बाय ओमेगा. यहाँ तक कितने लोगों को कंसेप्ट समझ में आया? नुपुर, स्नेहा, जानवी, कंसेप्ट समजला इथपर्यंत? प्रतीक्षा, सुप्रिया, या ओके ओके बच्चा पार्टी लोग. सो कंसेप्ट समजलेलं महत्वाचं आहे. सिद्धी, तनुजा, वैशाली, तन्वी, यस, मानसी, व्हेरी गुड व्हेरी गुड, यस. सो कन्सेप्ट समजलाय तुम्हाला? आय एम हॅपी फॉर दिस. सी, जसं जसं लिनियर मोशनमध्ये फोर्स असतो तसं इकडे असतो टॉर्क. जसं इकडे असतो लिनियर वेलोसिटी तसं इथले असतो अँग्युलर वेलोसिटी. सो टॉर्क इंटू ओमेगा. मग टॉर्कची व्हॅल्यू काढायची. टो इज इक्वल्स टू बनेल पॉवर डिवायडेड बाय ओमेगा. बरं, पॉवरची व्हॅल्यू माहिती आहे, वरती दिली होती. किती किलोवॅट होती रे? 62.84 किलोवॅट. सो मैं यहाँ पे वैल्यू डालता हूँ 62.48 किलोवाट, ठीक है, डिवाइडेड बाय ओमेगा. ओमेगा इज रिटर्न एज क्या? 2 पाई ऑफ. सो बच्चा पार्टी ऊपर बना 62.48 इंटू 10 टू द पावर 3, जो कि दिया है अपन को वो पावर, ठीक है. 62.48 नहीं रे बाबा, 62.84, ठीक है, 84. सो प्लीज मेक ए करेक्शन. 2 पाई ऑफ 2 इंटू 3.14, 2 इंटू फ्रीक्वेंसी का वैल्यू कितना था अपना? फ्रीक्वेंसी 20 आरपीएस था बच्चा पार्टी. मला इथं लगेच दिसतंय की ऊपर 62.84 आहे, नीचे 2 इंटू किंवा 3.142 इंटू 20 करा,
तुम्हाला तेवढीच व्हॅल्यू येऊन जाईल जेवढी वरती आहे. मग राहिलं कोण? बच्चा पार्टी. ही पूर्ण व्हॅल्यू बघा, ही मल्टिप्लाय केली, ही मल्टिप्लाय करी, कॅन्सल झाली. इथं कोण राहिलं? 1/2 इंटू इंटू 10⁻³ ठीक है, इतना ही बचा है. 1/2 मतलब कितना? 0.5 इंटू 10⁻³ तो ये जो इक्वेशन बना वो बना 5 इंटू 10⁻+2. और अपन को निकालना है टॉर्क. टॉर्कचं युनिट काय असतं? ज्याला कुणाला आठवत नसेल टॉर्कचा फॉर्म्युला, टॉर्क इज इक्वल्स टू लिखते हैं I अल्फा. बट बेसिक फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर डिस्टन्स मल्टीप्लाइड बाय फोर्स. ये टॉर्क का फॉर्म्युला आहे बच्चा पार्टी, डिस्टन्स मल्टीप्लाइड बाय फोर्स. सो डिस्टन्स मल्टीप्लाइड बाय 4 जर केलं तुम्ही तर मग माझा आन्सर काय बनेल? सॉरी, युनिट काय बनेल याचा? युनिट क्या बनेगा बच्चा पार्टी? बोलो. मायक्रोफोन इनेबल आहे, युनिट सांगा. युनिट सांगा पटकन. चला तनुजा, वैष्णवी, युनिट सांगा. मला आवाज येत नाही तुम्हा लोकांचा. थांबा थांबा, माझ्या इकडचं स्पीकर बंद आहे की काय? हाँ, स्पीकर तो 100% है भाई. माइक्रोफोन इनेबल नहीं था क्या? माइक्रोफोन भी इनेबल है, बताओ फिर. एकच मिनिट, आवाज नहीं आ रहा है. हाँ, परत एकदा. आता बघा ट्राय करून. सेटिंग चेंज करून बघितली. एनी वन ऑफ यू वुड यू लाइक टू स्पीक? माइक टेस्ट, बोलो बोलो, चलो जल्दी. नहीं आ रही, आवाज ही नहीं आ रही मेरे को. न्यूटन मीटर. यस, वेरी गुड. आवाज आला. न्यूटन मीटर. यस वैष्णवी, वेरी गुड. सो यह 5 इंटू 10⁻², ये बन गया न्यूटन मीटर बच्चा पार्टी. टॉर्क का जो वैल्यू है वो बन गया न्यूटन मीटर. हाँ, तो न्यूटन मीटर कहाँ से आया? तो ऑब्वियसली डिस्टेंस के लिए मीटर, फोर्स के लिए न्यूटन. सो टॉर्क का वैल्यू जो है वो न्यूटन मीटर में आ जाएगा. सो ये हो गया इस प्रकार से अपन आंसर निकालने का बच्चा पार्टी. अब थोड़ा मैं थोड़ा MCQ वाला क्वेश्चन भी मैं आपका कवर करता हूँ, ठीक है. तो म्हणजे आता हे बुकमधल्या गोष्टी मी आता कवर करतोय तुमच्या. पण आता तुमच्याकडे अजूनही प्रिंटेड मटेरियल नाही आहे. सो मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, मागच्या आठवड्यातच मी अपेक्षित करत होतो की तुम्ही लोक ॲडमिशन कन्फर्म करायला येत आहेत म्हणून. तर तुम्ही अजूनही आले नाही आहेत. तुमच्यापैकी 8 ते 10 लोक आलेले आहेत. सो मी एक्सपेक्ट करतो की सर्वांनी तुमच्या करिअरसाठी सिरियस व्हा, नाहीतर हे असं चालतच राहील. मी आता इथून पुढे मग सर्वांना ते बुक्स आणि ते डिलिव्हर करेल आणि त्याच्यातून शिकवायला लागेल, ठीक आहे. तुम्हाला ज्यावेळेस यायचं आहे त्यावेळेस या, परत ओरडू नका मग पुस्तकं नाही आहेत आणि मग सर आम्ही कशात बघूयात. तर दॅट्स युअर फॉल्ट बच्चा पार्टी, कारण मी वारंवार वॉर्निंग देतोय तुम्हाला आता. बरं, इफ ए सायकल व्हील ऑफ रेडियस 0.4 मीटर कम्प्लीट्स 1 रिव्हॉल्यूशन इन 2 सेकंड्स, देन एक्सेलरेशन ऑफ द साइकिल विचारला है आपल्याला. एक्सेलरेशन ऑफ द साइकिल क्या रहेगा ऐसा पूछा है. तो बच्चा पार्टी लोग ऑप्शन दिया है उन्होंने 0.4 पाई, बी का ऑप्शन है 0.4 पाई स्क्वायर, सी का ऑप्शन है पाई स्क्वायर अपॉन 0.4 एंड डी का ऑप्शन है बच्चा पार्टी आपको 0.4 अपॉन पाई स्क्वायर. म्हणजे तिथंच फिरतंय सगळं इक्वेशन. बरं, मग मला सांगा आता. साइकिल है, साइकिलचं व्हील दिलं है बच्चा पार्टी. सोल्यूशन स्टार्ट करते टाइम अभी देखो इधर ही स्टार्ट करता मैं सोल्यूशन को. सोल्यूशन आपने लेकिन एक के नीचे एक लिखना है चीज़ों को, ठीक है. ये साइकिल है सपोज, ये पहला व्हील है, ये दूसरा व्हील है और ये व्हील पे ये देखो ऑब्जेक्ट है, ठीक है. हाँ, तो कुछ इस प्रकार सीट है. हाँ, ठीक आहे. पाय आता हात जास्त लांब झालेत, पाय जास्त लांब झाले, माणूस छोटं झाला, इट्स ओके. आपल्याला व्हीलशी घेणं देणं आहे. तर ह्या व्हीलची रेडियस दिलेली आहे. रेडियस ऑफ व्हील कितना दिया? 0.4 मीटर एंड दिस इज कंप्लीटिंग इट्स 1 रिवॉल्यूशन इन 2 सेकेंड. 2 सेकेंड में ये कर रहा है. तो टाइम टेकन इज इक्वल्स टू मैं लिखता हूँ 2 सेकेंड टू कंप्लीट इट्स 1 रिवॉल्यूशन. टू कंप्लीट इज 1 रिव्हॉल्यूशन. बच्चा पार्टी, एक रिव्हॉल्यूशन घेण्यासाठी तो 2 सेकंड घेतोय, म्हणून याला टाइम पिरियड पण म्हणतात. काय म्हणतात? टाइम पिरियड. सो टाइम पिरियड जर घेतला तर तिची व्हॅल्यू आली 0.2 सेकंड. ॲक्सेलरेशन विचारलं आपल्याला सायकलचं काय. बरं, नेक्स्ट पेजवर जावं लागतं. हे पेज खतम झालं आहे. मग ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला असतो, ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू आपण काय लिखते रे बाबा, तो इन टर्म्स ऑफ रिलेशन लिहायचं असेल तर लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू लिहितात R अल्फा. किती जणांना हा फॉर्म्युला माहिती आहे? चला एक्नॉलेजमेंट पाठवा.
किती जणांना माहिती आहे फॉर्म्युला? स्क्रीनवर दाखवलाय. इफ यू आर ए न्यू कमर इट्स ओके, ठीक है, हो जाएगा, धीरे धीरे हो जाएगा बच्चा पार्टी लोग. सो ए इज इक्वल्स टू आर अल्फा. बरं, आता लिहिताना आर इंटू अल्फा इज रिटन एज रेट ऑफ चेंज ऑफ एंगुलर वेलोसिटी, लेकिन एंगुलर वेलोसिटी दिया नहीं है. इसको फिर से ऐसा लिखा, डी बाई डी टी ऑफ डी थीटा अपॉन डी टी, वेयर ओमेगा इज रिप्लेस्ड एज, यहाँ पे लिखता हूँ सिंस अल्फा इज इक्वल्स टू डी ओमेगा बाई डी टी, और यहाँ पे मैं लिखता हूँ सिंस ओमेगा इज इक्वल्स टू डी थीटा बाई डी टी. ठीक है, तो ये बनेगा आर इंटू डी थीटा अपॉन डी टी, उसका क्या रे बाबा, स्क्वेअर. सो दिस इज लिनियर एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशन मध्ये आर ची व्हॅल्यू आहे का? एक्सेलरेशन मध्ये आर ची व्हॅल्यू आहे का बघा बरं. न्यूमेरिकल मध्ये आपण जे न्यूमेरिकल लिहिलंय, ओके, किती होती आर ची व्हॅल्यू? रेडियस किती होती? 0.4 मीटर. यस 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 बच्चा पार्टी, यस, थँक्यू. बरं, इकडे बघा आता, एकच मिनिट सर्वांनी. तर रेडियस दिली आपल्याला 0.4, ती मिळून जाईल. मला सांगा, जर सायकलच्या व्हीलनी एक चक्कर जर कंप्लीट केली तर तिचं एका रिव्हॉल्युशन मध्ये किती अंतर कट होईल? 1 रिव्हॉल्युशन मध्ये कुठलंही सर्क्युलर ऑब्जेक्ट, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट किती अँगल कव्हर केलं रे बच्चा पार्टी? एक चक्कर जर पूर्ण झाली तिची, ठीक आहे, हा, 360 डिग्री. एका रिव्हॉल्युशन मध्ये 360 डिग्री किंवा 360 डिग्री. यस यस यस, बस 2 पाय आर. 2 पाय आर नाही, 2 पाय रेडियन म्हणतात त्याला, 2 पाय रेडियन. ठीक आहे, सो 2 पाय रेडियन एवढा अँगल कव्हर करेल. आता तुम्ही म्हणताल हे रेडियन आणि डिग्री काय? तर बच्चा पार्टी, डिग्री हे प्रॅक्टिकल युनिट आहे, पण आपल्याला परीक्षेत किंवा हमेशा न्यूमेरिकल सॉल्व करताना जो अँगल कवर्ड असतो, इथं लिहितो अँगल कवर्ड इन 1 रिवॉल्यूशन. ठीक है, तो ये दिया है अपन ने 360 या फिर 2 पाय रेडियन, जो की 2 पाय रेडियन म्हणत जायचं. तर मग मला सांगा, तिने आणि हे करण्यासाठी तिला लागतोय टाइम पिरियड टी. मग एका रिव्हॉल्युशन मध्ये 2 पाय रेडियन आहे, तर इथं आपल्याला दिलं आहे टाइम पिरियडची व्हॅल्यू दिलेली त्यांनी स्टार्टिंगलाच, म्हणजे न्यूमेरिकल मध्ये. तर टाइम पिरियड कितना आहे रे बाबा? 1 रिव्हॉल्युशन इन 2 सेकंड, 2 सेकंदामध्ये. मग 2 सेकंदामध्ये एक रिव्हॉल्युशन होतंय. एका रिव्हॉल्युशन मध्ये किती अँगल कव्हर करेल? 1 रिव्हॉल्युशन मध्ये 2 पाय रेडियन अंतर कव्हर करेल. यस, एंड टाइम टेकन मतलब कौन? टाइम टेकन इज नथिंग बट टाइम पीरियड, कैपिटल टी बोलते हैं उसको. सो दिस इज टाइम पीरियड विच इज रिक्वायर्ड फॉर 1 रिवॉल्यूशन. तो एंगल कवर्ड इन 1 रिवॉल्यूशन एंड टाइम टेकन फॉर 1 रिवॉल्यूशन, ऐसा मैं बोल रहा हूँ आप लोगों को. समझ में आई बात? तो बच्चा पार्टी, इधर 0.4 एक एंगल कवर हो गया मेरा 2 पाई रेडियन, एंड टाइम टेकन मेरा हो गया अभी 2 सेकेंड्स, बराबर. उसका क्या? स्क्वायर. तो 2 कैंसल, पाई का स्क्वायर पाई बन गया, एंड एक्सेलरेशन का ये जो वैल्यू है वो बनेगा 0.4 टाइम्स पाई स्क्वायर. ठीक है बच्चा पार्टी, कितने लोगों को सोल्यूशन समझ में आ गया? सोल्यूशन कितने लोगों को समझ में आ गया? ओके स्टेप समजल्या सर्वांना. सो मी बघा काय लिहिलं, डी थिटा अपॉन डी टी स्क्वेअर, आणि डी थिटा अपॉन डी टी स्क्वेअर मध्ये एका रिव्होल्यूशन मध्ये आपण 2 पाय अँगल कव्हर करणार आहेत. एका रिव्होल्यूशन मध्ये 2 पाय, म्हणून डी त्याची व्हॅल्यू 2 पाय लिहिली. टाइम टेकन 2 सेकेंड्स घेतलं. ठीक है, 2 क्या हुआ? कट हुआ, पाई का स्क्वायर, पाई स्क्वायर बन गया 0.4. सो एक्सेलरेशन जो वैल्यू था वो आया क्या? ऑप्शन में है क्या? लेकिन ऑप्शन है क्या? ऑप्शन 0.4 पाई स्क्वायर. ऑप्शन यस करेक्ट. तो ऑप्शन कौन सा आएगा? यस बी ऑप्शन आ गया. लॉक किया जाए ऑप्शन बी को. ओके बच्चा पार्टी. सो अशा प्रकारे आपल्याला हे एमसीक्यूज पण सोडवायचे आहेत. ओके, एमसीक्यूज सोप्या असतात, लॉजिक फक्त त्यांचं आणि त्यांचा सोडवण्याचा स्पीड हे जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेत तुम्ही इझिली टॅकल करू शकाल, जर एवढं लॉजिक तुमचं जर पक्क झालं तर. ओके, नेक्स्ट घेतो मी. नेक्स्ट क्वेश्चन, अँग्युलर मोमेंटम. हां, आता बघा त्याच्या खालीच घेतो, त्याच टाईपचं आहे, त्याच्याच पठडीतलं गणित आहे.
मला तुम्ही सांगणार आहेत उत्तर. तर 5 kg कार टेक्स ए राउंड टर्न ऑफ रेडियस. एक मिनट. हाँ, तो नेक्स्ट क्वेश्चन लिखता हूँ. देखो क्वेश्चन क्या है. ए 500 kg कार टेक्स, नाही सॉरी आपल्याला हे नाही घ्यायचं आहे. आपल्याला अँग्युलर मोमेंटम आणि अल्फा विल्फा चालू आहे ना आपला. तर द शाफ्ट ऑफ ए मोटार rotates at a constant angular velocity. बच्चा पार्टी कितना दिया है? constant angular velocity of 3000 rpm. The radian it has covered through, it has turned through in 1 second each. ठीक आहे. डॅश पाय. ओके बच्चा पार्टी बघा सोल्युशन. मग आता डिव्हाइसचं नाव सांगा. डिव्हाइसचं नाव. सो दिस इज मोटर शाफ्ट आहे. मोटर शाफ्ट म्हणजे काय रे बच्चा पार्टी? तुम्ही बघितलं असेल, तुमची जर 2 व्हीलर असेल घरी, राजदूत असेल, लुना असेल, काय जे असेल ते. ठीक आहे. सो ज्यावेळेस गाडी डिझाईन करतात तर गाडीचं कुठलं चाक ड्राईव्ह होत असतं? पुढचं की मागचं? ड्राईव्ह म्हणजे ताकद कुणाला अप्लाय होती? मागच्या चाकाला की पुढच्या चाकाला? सांगा बरं. पुढच्या. गाडीचं कुठलं चाक रन होत असतं? इथं गाडीचं गिअर बॉक्स सपोज असा, आणि गिअर बॉक्सवर आपण असं चेन असते मागे, चेनवर फिरवतं त्या दात्र्यावर, आणि चेनने असं चेनला असं कनेक्ट केलेलं असतं. एम आय करेक्ट? हे झालं तुमचं फ्रंटचं, हे झालं तुमचं बॅकचं. सो दिस इज ॲक्च्युली आता याच्यातनं आलंय, सेंटरला आलंय आणि मिड पॉईंट साधता येते डायग्रामचा. ठीक आहे. बरं, शाफ्ट ऑफ ए मोटर रोटेट हॅज कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ 3000 rpm. मग फ्रिक्वेन्सी घेऊ की स्पीड घेऊ? तुम्ही सांगा बरं. RPM दिलं. RPM फ्रिक्वेन्सी घ्यायचा की स्पीड घ्यायचा? एफ घ्यायचा की ओमेगा घ्यायचा? काय घेऊ? सांगा पटकन बच्चा पार्टी. व्हॅल्यू किती दिली आहे कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी? ओमेगा 3000 rpm दिलंय. पण बच्चा पार्टी, मग याला ओमेगा लिहिता येईल का आपल्याला? नाही लिहिता येणार. का बरं? कारण ओमेगा इज इक्वल्स टू 2πf असं लिहितात सेपरेटली. ठीक आहे. आणि इथली जी व्हॅल्यू आहे ती आरपीएम आहे. सो व्हेनेवर मी आता मागच्या स्लाइडमध्ये लिहिलं होतं. काय लिहिलं होतं सांगा बरं. हे बघा, हा पार्ट मी पुन्हा एकदा हायलाइट करतो. व्हेन स्पीड इज मेन्शन in terms of काय? RPM or RPS, then it should be always considered as frequency. क्या कंसिडर करो इसको? हमेशा फ्रिक्वेन्सी. तो बच्चा पार्टी, मग आपल्या न्यूमेरिकल मध्ये पण काय मेन्शन आहे आणि आपण काय कन्सिडर करणार सांगा बरं. आपण काय कन्सिडर करणार? आपल्या केस मध्ये ओमेगा डिफाईन्ड आहे. फ्रिक्वेन्सी व्हेरी गुड. मग असंच शिकायचंय की अरे नुसतं पाठांतर न करता आपल्याला आपलं विचारांना समृद्ध करायचंय की असं कसं घडत असेल, हे कसं आम्हाला पाहायला मिळेल. तर त्यामुळे लक्षात घ्या, या गोष्टी समजून घ्यायला प्राधान्य द्यायचं. मग ओमेगा इज इक्वल्स टू 2πf, फ्रीक्वेंसी 3000 rpm दिया है. तो मैं यहाँ पे ये काट मार के यहाँ पे लिखता हूँ फ्रीक्वेंसी इज इक्वल्स टू 3000 rpm. 3000 को 60 से डिवाइड करो. क्यों? बिकॉज आरपीएम का किस में जाएगा? फिर आरपीएस में. 0 कट किया, 6 5 30, 50 हो गया. सो यहाँ पे फ्रीक्वेंसी जो है वो 50 आरपीएस है, रोटेशंस पर सेकेंड, एंड ओमेगा इज 2πf. द रेडियन इट हैज टर्न थ्रू इन 1 सेकेंड इज, 1 सेकेंड में कितना कवर करेगा वो. ठीक है. टर्न लेने के लिए कितना कवर करेगा ऐसा पूछा है. बर, मग मला सांगा आता रेडियन थ्रू इन 1 सेकेंड. तो ओमेगा इज इक्वल्स टू अपन ऐसा लिख सकते हैं कि हाँ, मला सांगा मग अशी तुम्ही बघितलं इन 1 रिव्हॉल्युशन, एका रिव्हॉल्युशन मध्ये आपण
एका रिव्होल्यूशन मध्ये अँगल कवर्ड किती असेल तुमचा 2π रेडियन एवढा अँगल कवर्ड असेल. तर ते विचारतंय आता आपल्याला द रेडियन इट हॅज टर्न थ्रू 1 सेकंड पाय इज डॅश डॅश पाय. ठीक आहे, डॅश डॅश लिहिले. आता ते काय आहे काय नाही ते मी पुढे जाऊन सांगतो. बरं, मग आता फॉर्म्युला लिहिताना मला माहिती आहे की थिटा इज इक्वल्स टू 2π रेडियन आहे. नंबर ऑफ आधी एका मिनिटामध्ये 3000 रिव्हॉल्युशन्स होतात, एका सेकंदामध्ये 50 रिव्हॉल्युशन्स होतात. ठीक आहे, 50 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. इथं त्यांनी जे दिले ते 50 रिव्हॉल्युशन. मग एका रिव्हॉल्युशनमध्ये 2π रेडियन अंतर कव्हर करतोय, तर 50 रिव्हॉल्युशन्समध्ये किती अंतर कव्हर करेल हा त्यांचा प्रश्न आहे. थिटाची व्हॅल्यू काय असेल बाबा. सो मग आता मी काय करतो, इथं लिहिताना फ्रिक्वेन्सी घेतो 2πf. म्हणजे आता आपल्याला फक्त 2π रेडियनच्या टर्म्समध्ये मोजायचं आहे ते, पण थिटा मोजायचं आहे थिटा. सो थिटा इज इक्वल्स टू वॉट. मग मी लिहितो आता एका रिव्हॉल्युशनमध्ये 2π रेडियन, तर 50 रिव्हॉल्युशनमध्ये किती रे सांगा बरं तुम्ही बच्चा पार्टी. एका रिव्हॉल्युशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π रेडियन, तर 50 रिव्हॉल्युशनमध्ये किती रेडियन कव्हर होईल अँगल त्याच्याकडनं. नाही कळला सर प्रश्न. बरं इकडे बघा, तुमच्या डोक्यावर जर फॅन फिरत असेल तर फॅनच्या एका पात्याला स्टिकर लावून टाका आणि त्या स्टिकरकडे बघत बसा. तर त्या स्टिकरने काम केलंय सपोज, तर त्या स्टिकरने किती अँगल कव्हर केला हे मला ओळखायचं आहे. तर त्या स्टिकरचं एकतर स्पीड तुम्ही कॉन्स्टंट ठेवा, 1च्या स्पीडवर 2च्या स्पीडवर. हे बघा असं सिलिंग फॅन आहे सपोज, आणि सिलिंग फॅनला ही अशी पाती आहेत, इकडे एक पातं आहे. ठीक आहे, तुम्ही ते खेतान फॅनची वगैरे जाहिरात बघितलं का. खेतान म्हणतो सिर्फ नाम ही कापी आहे. अरे भाऊ तुझं नाम ही कापी आहे म्हणून आम्ही किती दिवस खेतान पाहायला मिळेल असं विचार करतोय, पण काय खेतान पाहायलाच मिळत नाही. बरं हे बघा रूफटॉप सिलिंग आहे, हे रूफटॉप सिलिंग इथं फिक्स आहे. आणि बघा हे आता रिव्हॉल्व होतंय. रिव्हॉल्व होताना कसं रिव्हॉल्व होईल, तर काहीतरी स्पीडने रिव्हॉल्व होईल. एका रिव्हॉल्युशनमध्ये 2π रेडियन, मग 50 रिव्हॉल्युशनमध्ये किती अँगल कव्हर करेल बाबा. हा आपला साधा सरळ सोपा प्रश्न आहे. ठीक है, सो बच्चा पार्टी बताएगा कोई. तो मैं लिखूंगा यक्स. हाँ बोला. 100. यस ऑब्वियसली 100. सो थीटा इज इक्वल्स टू, आप क्या लिखोगे, यक्स विच इज अननोन फॉर मी. आणि किधर 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 लिखा, एक मिनट. हां, सो बच्चा पार्टी एका रिव्हॉल्युशनमध्ये 2π, तर 50 रिव्हॉल्युशनमध्ये किती असं मी तुम्हाला सरळ सोपा प्रश्न 100. विचारलाय. तर थिटा इज इक्वल्स टू आले 100π रेडियन. सो दिस इज गोइंग टू बी द अँगल कव्हर. एक फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा बघा, 2πn रेडियन्स थिटा अँगल ट्रेस्ड. ठीक आहे, अँगल ट्रेस्ड इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय ठेवायचा 2πn. मग n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स किंवा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मेड बाय दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट अबाउट इट्स ओन ॲक्सिस असू देत, दुसऱ्या ॲक्सिस असू देत, काही असू देत. ओके, सो थोडंसं आता हा न्यूमेरिकलवाला पार्ट आहे, डोक्यावर जाणार आहे, इट्स ओके, पण कॅल्क्युलेशन समजून घ्या. सोपे आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, सिम्पल आहे. बरं आणखी एक आता ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, नीटची परीक्षा असू देत, जेईची परीक्षा असू देत, CET असू देत, तर ते जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्न मी इथं कव्हर करतोय. सो क्वेश्चन नंबर दिलाय नेक्स्ट कि एंगुलर मोमेंटम ऑफ टू बॉडीज. इधर लिखता हूँ एंगुलर मोमेंटम ऑफ टू बॉडीज, मोमेंटम ऑफ टू बॉडीज, दो बॉडीज का एंगुलर मोमेंटम के बारे में कुछ बताया है. ऑफ mi, moment of inertia I1 and I2 in bracket I1 is greater than I2. पंचावाटी एक मिनट, टेक्निकल ग्लिच है, I1 is greater than I2. ओके, एंड उसके बाद आपसे पूछा है कि एंगुलर मोमेंटम ऑफ टू बॉडीज of I1 and I2 where I1 is greater than I2 is same. ठीक है, is same if E1 and E2 are rotational kinetic energies
काइनेटिक एनर्जी, देन क्या रहेगा, तो ए ऑप्शन लिया E1 इज इक्वल्स टू E2, ठीक है। बी ऑप्शन लिया E1 इज ग्रेटर देन E2, तीसरा ऑप्शन लिखा E1 इज लेस देन E2, एंड चौथा ऑप्शन लिया अपन ने E1 इज ग्रेटर देन और इक्वल टू E2, ठीक है। सो बच्चा पार्टी अँग्युलर मोमेंटम दोन बॉडीजचं सेम दिलेलं आहे, मला दिसतं इथं इज सेम एंगुलर मोमेंटम। सो यल इज इक्वल्स टू, मैं यहाँ पे फॉर्मूला लिखता हूँ, यल इज इक्वल्स टू आई ओमेगा, दोन बॉडीज है, टू बॉडीज है, ठीक है। दो बॉडीज को, टू बॉडीजला हां हाकण्यासाठी अँग्युलर मोमेंटम, टू बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया, एकीचा I1 आहे दुसरीचा काय I2, आणि I1 इज ग्रेटर दॅन I2, ऐसा दिया है उन्होंने स्टार्ट में ही। तो दोघांचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया सेम है, एंगुलर मोमेंटम सेम है, सॉरी नॉट मोमेंट ऑफ इनर्शिया, एंगुलर मोमेंटम, कॉल इट एज इक्वेशन 1। एंड रोटेशनल काइनेटिक एनर्जी फाइंड आउट करने के लिए बोला। सो बच्चा पार्टी रोटेशनल काइनेटिक एनर्जी इज गिवन बाय द फॉर्मूला, ठीक है। वी हैव फॉर्मूला है रोटेशनल काइनेटिक एनर्जीचा in terms of L and I, so I would like to write down half of L One square, upon N square upon I. L square upon I। बरं मग मला सांगा रोटेशनल कायनेटिक एनर्जीचे असे व्हॅल्यू आहे, असे ऑप्शन्स आहेत इथं, L स्क्वेअर बाय R, L ला डायरेक्टली प्रोपोर्शनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि I ला कशी आहे इनवर्सली प्रोपोर्शनल, देअरफॉर मग मी इथं लिहितो RKE इन फर्स्ट केस, ठीक आहे, अपॉन RKE, ठीक आहे। रोटेशनल कायनेटिक एनर्जी इन सेकंड केस, त्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतो, इज इक्वल्स टू हां पहिल्याचा फॉर्म्युला लिहिला हाफ L स्क्वेअर अपॉन I, दुसऱ्याचा फॉर्म्युला लिहिला I2I अपॉन V स्क्वेअर, ठीक है। ओ सॉरी नॉट 2I अपॉन V स्क्वेअर, वो क्या बन गया फॉर्म्युला मेरा, हां 2I अपॉन L स्क्वेअर, बराबर। हां आता तुम्ही म्हणताल की L square कॉमन निघेल, नहीं बच्चा पार्टी, कीप इन माइंड दिस रोटेशनल काइनेटिक एनर्जी इज रिलेटेड विथ फर्स्ट पार्टिकल, दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट पार्टिकल, और यहाँ पे भी सेकेंड पार्टिकल एंड दिस इज सेकेंड L। सो बच्चा पार्टी मला सांगा हाफला हाफ कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल झाला, L2 स्क्वेअर अपॉन L1 स्क्वेअर, ऐसा असं माझ्या केसमध्ये राहिलं आहे, बरोबर ना। L1 बाय L2 आहे ना, ओके ओके ओके, दिस इज बच्चा पार्टी L1 बाय L2 उसका स्क्वायर है, सो डायरेक्टली प्रोपोर्शनल है, तो L1 बाय L2 ब्रैकेटचा काय झाला स्क्वायर, एंड रेडियस के लिए मोमेंट ऑफ इनर्शिया है I दिया है, तो मोमेंट ऑफ इनर्शिया के लिए बच्चा पार्टी लोगा I1 बाय I2, तो यहाँ पे लिखा I2 बाय I1, वो भी वैल्यू दिया है, RKE इन फर्स्ट केस टू द RKE इन कुठला केस सेकंड केस, L1 बाय L2 ची किती व्हॅल्यू स्टार्टिंगला सांगितलं इथं त्यांनी, सेम सांगितलंय बघा, सेम अँग्युलर मोमेंटम ऑफ टू बॉडी इज सेम, म्हणजे L1 मस्ट बी इक्वल टू L2, L1 L2 जर सेम असेल तर दोघं कॅन्सल होतील आणि इथं 1 इन आन्सर, 1चा स्क्वेअर 1 इंटू I2 सेकंड केस मधला I2 दिलाय का काही त्यांनी, नाही, फक्त मोठं छोटं काहीतरी दिलंय त्यांनी, I1 बाय I2 इज ग्रेटर दॅन 1। हे बघा आता इथं सरळ नीट कान देऊन ऐका, नीट डोळे लावून ऐका, I1 इज ग्रेटर दॅन I2 ना, इधर लिखा जाता है I1 अपॉन I2 इज ग्रेटर दॅन 1, किंवा त्याला काय करतो आपण, जर I2 वरती ठेवायचं असेल तर I1 खाली, मग एक क्वेश्चन काय बनेल, किंवा याला उलटं लिहायचं असेल तर यू कॅन राईट डाऊन, इनवर्स करो I2 बाय I1 लेस दॅन 1, ठीक है। I2 by I1 is less than 1, I1 by I2 is greater than 1, आपल्याला काय करायचंय रिलेशनच काढायचंय, मग I2 by I1 सेकंड केसमध्ये विच इज लेस दॅन 1, सो लेस दॅन 1 असेल तर I2 by I1 अँड दिस इज 1, सो I2 by I1 will be replaced as less than 1, so RKE upon RKE 2 1,
ठीक है, आर के ई रोटेशनल काइनेटिक एनर्जी इन फर्स्ट केस टू द रोटेशनल काइनेटिक एनर्जी इन सेकेंड केस विच इज लेस देन 1। बच्चा पार्टी यहाँ तक कितने लोगों को समझ में आया है क्वेश्चन? क्वेश्चन का आंसर कितने लोगों को समझ में आया? तन्वी, प्रतीक्षा, या ओके ओके ओके, ग्रेट ग्रेट, सभी लोग गुब्बारे फोड़ रहे हैं। आदित्य, आदित्य गवळी, आदित्य भांड, अक्षय शितोळे, अनिल साक्षी साबळे, यस, अस्मिता, साक्षी जी, दराडे, जान्हवी, मानसी, प्रदीप, प्रसाद काळे, त्यानंतर गुंजा, गाडेकर, गीते, दांगड, कोसे, ओके ओके ओके, ग्रेट ग्रेट। सो बच्चा पार्टी सिंपल है रोटेशनल काइनेटिक एनर्जी का, और रोटेशनल ये लेस देन 1 है तो लेस देन 1 ही आना चाहिए, ठीक है। सो जी कंडिशन दिली थी घ्यायची। आता एक नेक्स्ट कंडिशन है, नेक्स्ट कंडिशन इम्पोर्टेंट है बिकॉज यहाँ पे जो आने वाला है अभी जो टर्म वो क्या है देखते हैं। चलो, तो मेरे पास एक सर्टन यूनिट है, क्वेश्चन में इन ए सर्टन यूनिट बघा, इन ए सर्टन यूनिट ROG ऑफ डिस्क, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए युनिफॉर्म डिस्क, त्याची व्हॅल्यू किती आहे बघा बरं। युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंटर and perpendicular to its plane is root 2.5, ठीक है। its radius of gyration about a tangent, its radius of gyration about its tangent and in same plane, ठीक है, सेम प्लेन मस्ट बी, ऐसा पूछा है क्वेश्चन। बर व्हाट इज ROG, कोई बताएगा मुझे? सर ये ROG AG OG पार्ले जी, ये नको जी, ऐसा कुछ है क्या बच्चा पार्टी? रेडियस ऑफ गायरेशन, यस, रेडियस ऑफ गायरेशन। मग एक सर्टन युनिटमध्ये रेडियस ऑफ गायरेशन डिव्हाइसचं नाव दिलं आहे त्यांनी युनिफॉर्म डिस्क। मग बच्चा पार्टी मी काय करत असतो का माहिती का, मी ह्या सर्वांना आहे ना हमेशा याच्या टर्म्समध्ये लिहितो पॅरलल फॉर्ममध्ये। मग केस 1 लिहिली, इकडे केस 2 लिहिली पॅरलल फॉर्ममध्ये, म्हणजे कसं की पहिल्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कुठून चाललं, इन ए सर्टन युनिट अँड युनिफॉर्म डिस्क अबाउट इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज रूट 2.5। बच्चा पार्टी मग मला लगेच डायग्राम सुचती आहे बघा, ही डिस्क कशी आत्ता हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, हॉरिझॉन्टल, आणि ह्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये राहून डिस्क, सो इथं मोमेंट ऑफ इनर्शिया असा आरपार, ठीक आहे। तो दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया। सो मोमेंट ऑफ इनर्शिया इन फर्स्ट केस, आणि त्याची व्हॅल्यू दिली ROG ची। केस 2 मध्ये, केस टू में डिस्क को सिर्फ प्लेन करना है, प्लेन, ओके। सो सपोज दिस इज अ डिस्क अँड दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन, टँजंट म्हणूयात आपण त्याला, ठीक आहे। सो टँजंट बोल के कन्सिडर झाली, पण ही कुठल्या प्लेनमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये। हा इथला ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे, व्हर्टिकल प्लेनमध्ये। मग व्हर्टिकल प्लेन के लिए फॉर्म्युला बताओ, व्हर्टिकल प्लेनमध्ये जर असेल युनिफॉर्म डिस्क तर त्यासाठी फॉर्म्युला सांगा बरं। मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिताल, केस 1 कंटिन्यू, केस 2, हाँ केस 1 फॉर्म्युला बताओ, फॉर्म्युला केस 1 साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा सांगा बरं पटकन। ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून चाललाय, सेंटर, कुणामधनं चाललाय, युनिटचं नाव काय, डिव्हाइसचं नाव काय आहे, डिस्क। मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो असतो mr²/2, ठीक है। क्या है डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया, mr²/2। बच्चा पार्टी लोग, मग पहिल्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आला mr²/2, ठीक आहे। आणि दुसऱ्या केसमध्ये ज्यावेळेस तो टँजंट असतो, टँजंट, तर त्यावेळेस I टँजंट इज इक्वल्स टू आता है 5/4 mr²। कितने लोगों को ये आंसर पता है, कितने लोगों को पता है, बोलो जल्दी। जिसको पता नहीं है एटलीस्ट आपको बच्चा पार्टी क्या करना पड़ेगा, आपको वो टेबल रेफर करना पड़ेगा। मी त्या दिवशी पण ग्रुपवर टाकलाय टेबल बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए टँजंट IT लिहिलंय 5/4 mr²।
सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क का पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिकुलर टू इट्स प्लेन mr²/2 है, लेकिन टेंजेंट इसको डिराइव करना पड़ता है, और डिराइव करने के बाद ये 5/4 mr² आया। मेरे नेक्स्ट पेज पे जाता हूँ बच्चा पार्टी में। नेक्स्ट पेज क्या है फिर बोलो। फर्स्ट केस में रेडियस ऑफ गायरेशन है √2.5 मीटर्स, तो दूसरे केस में क्या होगा। सो बच्चा पार्टी हे बघा, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे। मोमेंट ऑफ इनर्शिया इन फर्स्ट केस इज mk1², मोमेंट ऑफ इनर्शिया इन सेकंड केस इज इधर लेता हूँ mk2²। मग आता मला सांगा I1 ची व्हॅल्यू मगाशी लिहिली आहे, किती असते ती। मी तर लिहितो mk1² इज इक्वल्स टू I1 ची व्हॅल्यू रिप्लेस केली विच इज mr²/2, इथं m इंटू k2² रिअरेंज केलं इज इक्वल्स टू आईट। बच्चा पार्टी मी बरोबर आहे ना, बघा बरं एकदा व्हॅल्यू बघा। हे बघा दोन्ही केस मध्ये डिस्क चेंज झाली है का, मुझे बताओ डिस्क चेंज हुआ है क्या दोनों केस में। फर्स्ट केस में जो डिस्क है, सेकंड केस में जो डिस्क है वो चेंज नहीं हुआ, लेकिन सॉरी पण पहिल्या केस मध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून चालला होता, सेंटर मधनं परपेंडिकुलर टू इट्स प्लेन, आणि सेकंड केस मध्ये कुठून चालला रे बाबा, टेंजेंट चल रहा है, टेंजेंशियल एंड पैरेलल टू इट्स प्लेन। तो बच्चा पार्टी वही अपने को देखना है भाई, और वही क्या देखना है, तो ऍक्सिस ऑफ रोटेशन mr²/2 इथं 5/4 mr²। जर आठवत नसेल तो तेवढा टेबल बघा। मग आता सांगा पहिल्या केसमध्ये एमला एम कॅन्सल झाला, तुम्ही म्हणताल हे कुठून लिहिलं, ही डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशनची। k1² इज इक्वल्स टू बनलाय माझा r²/2, आणि इथं एमला एम कट झाला, k2² इज इक्वल्स टू बनलाय माझा 5/4 r²। मग बच्चा पार्टी कॉल इट एज इक्वेशन 2, कॉल इट एज इक्वेशन 1। k1 ची व्हॅल्यू दिलेली, k2 ची व्हॅल्यू काढायची आहे। मग आता दोघांचा एकमेकांच्या रेशो मध्ये कसं काढणार, तर डिवाइड इक्वेशन 2/1 तुमच्या समोर आहे। कुणी सांगेल का रे मला k2/k डिवाइड इक्वेशन 2/1 काय बनेल इक्वेशन, k2² अपॉन k1² इज इक्वल्स टू, हाँ बोलो 5/4 r² अपॉन, हाँ इकडे 1/2 टाइम्स r², r² काय झाला, कट झाला बरोबर। 5/4 इंटू 1/2 क्या बनेगा फिर, ये उल्टा पुल्टा क्या बनेगा। हे बघा a/b फिजिक्स मध्ये सॉरी मॅथमॅटिक्स मध्ये असं लिहितात a/b अपॉन c/d जर असेल तर इट इज रिटन एज a/b इंटू d/c। उल्टा किया जाता है इसको जब भी उसका रेसिप्रोकल लिया जाता है तो, बराबर ना। यहाँ तक चीजें क्लियर सभी को। वेंकटेश, देन अनुष्का, वैष्णवी, वैशाली, हाँ सिद्धी, तन्वी, साक्षी, साक्षी यस, कोसे, केतन, गीते, त्यानंतर प्रेम, हाँ काळे, कोलते, मानसी, जानवी, या ओके 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 यस 5/2। मानसी का आंसर भी आ गया भाई, 5/4 इंटू 2/1, सो 2 1 2, 2 2 4, तो ये बन गया 5/2। k2² अपॉन k1² ये रेशो आया, लेकिन आई एम नॉट इंटरेस्टेड इन दिस। आपको पूछा है k2 का वैल्यू क्या आएगा, तो k1² इधर जाएगा रे बाबा, तो ये बनेगा k2² इज इक्वल्स टू 5/2 टाइम्स k1²। मग मला सांगा आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड क्या बनेगा, टेकिंग स्क्वेयर रूट ऑन बोथ साइड k2 इज इक्वल्स टू √5/2 टाइम्स कौन k1, और k1 का वैल्यू कितना है अपना, k1 का वैल्यू इधर ऊपर दिया है देखो, बताओ k1 का वैल्यू, √2/5 मग k1 ची व्हॅल्यू जर इथे घेतली आता, हे बघा k2 इज इक्वल्स टू √5/2 इंटू √2.5, इधर लिखता हूँ कमेंट में, सिंस k1 इज इक्वल्स टू √2.5 आणि 5/2 हे ब्रॅकेटच्या आतमध्ये याला जर सॉल्व केलं तर हे बनेल √2.5 √2.5 दोनों का मिला के क्या बनेगा, दोनों का मिला के क्या बना 2.5। यस लॉजिक समजलं सर्वांना, आन्सर कळलं सर्वांना।
बच्चा पार्टी बताओ मेरे को आंसर समझ में आया? एक्नॉलेजमेंट सिग्नल भेजो चलो जल्दी फटाफट. या ओके ओके बच्चा पार्टी. सो मग मला काय अपेक्षित आहे आता? जो संडेला पेपर झालाय संडेच्या पेपरचे जे प्रश्न आहेत तुम्ही याच्या मदतीने काय सोडवता येईल तेवढे प्रश्न सोडवायचे आणि मला पाठवायचा होमवर्क. बरेच जण होमवर्क करत नाही. ठीक आहे, नुकसान तुमचं आहे समजून घ्या. आणि नुकसान झालं तर हे 12वीचं वर्ष आहे, हे नुकसान परत भरून निघणार नाही. हे जर नुकसान तुम्हाला भरून काढायचं असेल किंवा हे नुकसान होऊच द्यायचं नसेल तर कन्सिस्टन्सी हाच एक पर्याय आहे बच्चा पार्टी. त्याच्यावर जे झालंय ते सेशन फक्त रिवाइज करा. इट टेक्स जस्ट 15 मिनटाचा टाईम आम्ही जो घेतोय ना ते रिवाइज करण्यासाठी फक्त तुम्हाला 15 मिनटं लागतात. पण तेवढे 15 मिनटं द्या प्रत्येक विषयाला बरं का. प्रत्येक विषयाबद्दल बोलतोय. एव्हरी सब्जेक्ट टेक्स ओनली 15 मिनिट्स ऑफ टाइम टू रिवाइज. आजच्या सेशनमध्ये काय झालंय. सो गो फॉर इट अँड येस, माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही करताल. जे प्रश्न नाही सुटणार ते प्रश्न डिस्कसही करू शकतो आपण. ठीक आहे, पण डिस्कस करण्यासाठी मला तुमच्याकडनं इनपुट पाहिजे आणि इनपुट आलं तर आपण पुढे जाऊ शकतो बच्चा पार्टी. ठीक आहे ओके. सो बच्चा पार्टी ऑलरेडी स्टेटेड, ऑलरेडी इन्फॉर्म. प्लीज डू गेट एनरोल युअर सेल्फ टू द कोचिंग ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. ऑफिसला व्हिजिट करा, तुमचा ॲडमिशन फॉर्म भरा आणि तुमच्या ॲडमिशन फॉर्म बरोबर तुमच्या ॲडमिशन फीच्या इन्स्टॉलमेंट आणि ऑब्वियसली तुमचे बुक सेट्स घेऊन जा. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी करा. मी ऑलरेडी तुम्हाला मुदत दिली आहे. मला प्रत्येक वेळेस वारंवार सांगायला नाही आवडणार, प्रत्येक वेळेस तुम्हाला फोन करायला सांगायचं हे पण नाही आवडणार. सो प्लीज डू दॅट. दिस इज रिक्वेस्ट फ्रॉम माय साईड. मी आधी सांगितलं की नाही तर मग तुम्हाला मी जे मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनाच अलाउड करेल. पण आता आणखी एक दुसरा पर्याय आहे की मी फक्त ज्यांच्याकडे पुस्तक आले त्यांच्याकडे पुस्तकं रेफर करायला मिळतील. मी डायरेक्ट पुस्तकातून शिकवायला सुरुवात करेल. सगळ्या टीचर्सला सांगेल पुस्तकातून शिकवायला सुरुवात करा. आता काही यांची वाट पाहत बसू नका, हे काही लवकर येणार नाही आहेत. ठीक आहे, कारण जर तुम्हाला शिक्षणाची आवड असेल, गरज असेल तर बच्चा पार्टी बी ऑन टाइम, सगळ्या गोष्टी वेळेवर करा. या ओके चलेगा फिर. थँक्यू फिर बच्चा पार्टी. 6:45ला जॉईन व्हा. मी हे सेशनच्या नोट्स तुमच्या स्क्रीन तुम्हाला ग्रुपवर टाकून देतो. चलो बच्चा पार्टी, बाय बाय, सी यू. नोट्स बुक्स दिले तोपर्यंत तिला. हो 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 हो. हॅलो, हां सर बोला. काय नाव आहे तिचं? बर बर. नंबरवर पाठवायचे होते का कुठल्या? हां हां व्हॉट्सअप नंबरला. फोन पे ला.